विटामिन B12 ची कमतरता आज भारतात सर्वात जास्त दुर्लक्षित असणाऱ्या पोषण तत्वांच्या कमतरतेपैकी एक आहे. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे अनेक लोकांना ती आहे हेही माहीत नसतं. हा प्रॉब्लेम शांतपणे शरीरात वाढत असतो, कोणत्याही प्रकारच्या ठळक लक्षणांशिवाय, आणि म्हणूनच अनेक लोकांच्या हे वेळीच लक्षात येत नाही. पॉप्युलेशन स्टडीज आणि हॉस्पिटल डेटा सातत्याने हे दाखवतोय की भारतीय प्रौढांपैकी एक खूप मोठा भाग, मग ते शाकाहारी असोत किंवा मांसाहारी, विटामिन B12 डेफिशियंट किंवा बॉर्डर लाईन डेफिशियंट आहे. आणि आता हा फक्त वयोवृद्ध गटाचा इश्यू राहिलेला नाही. तरुण वर्ग, डायबिटिक्स, बऱ्याच काळापासून ॲसिडिटीची औषधं घेणारे लोक आणि कायम पोटाच्या तक्रारी असणारे पेशंट्स सगळेच या रिस्क झोनमध्ये येतात. काळजीचं कारण हे आहे की विटामिन B12 डेफिशियन्सीची सुरुवातीची लक्षणं अनेकदा खूप अस्पष्ट असतात. थकवा, एकाग्रता कमी होणे, चिडचिड, हातापायांना मुंग्या येणं, हातपाय सुन्न पडणं हे बऱ्याचदा मानसिक ताण, कामाचा ताण किंवा वयाच्या नावाखाली दुर्लक्षित केलं जातं. लक्षणं स्पष्टपणे न्यूरोलॉजिकल किंवा हिमॅटोलॉजिकल पद्धतीने दिसायला सुरुवात होईपर्यंत विटामिन B12 ची कमतरता अनेकदा शरीरावर बराच काळ परिणाम करत असते. म्हणून क्लिनिकली विटामिन B12 डेफिशियन्सीला एक सायलेंट प्रोग्रेसिव्ह डिस्फंक्शन म्हणजेच शरीरात शांतपणे वाढणारा आजार मानलं जातं. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथी क्लिनिक, कोथरूड, पुणे. आज या व्हिडिओमध्ये आपण विटामिन B12 डेफिशियन्सी प्युअर मेडिकल आणि फिजिओलॉजिकल लेन्समधून समजून घेणार आहोत. सिम्पटम्स, बॉडी क्यूज म्हणजेच शरीराकडून मिळणारे संकेत, गट ॲब्सॉर्प्शन, फूड बेस्ड करेक्शन म्हणजेच आहारातून होणारी सुधारणा, आणि सगळ्यात महत्त्वाचं योग्य होमिओपॅथिक औषधोपचार, या सगळ्याच गोष्टी व्यवस्थित समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला विनाकारण घाबरवण्यासाठी नाहीये, पण हा तुम्हाला अलर्ट नक्कीच करेल, कारण नर्व आणि ब्रेन हेल्थच्या केसेसमध्ये डिलेची कॉस्ट ही कधीच रिव्हर्सिबल नसते. चला सुरुवात करूया. व्हॉट विटामिन B12 ॲक्च्युली डज इन द बॉडी. विटामिन B12 हे कोणतंही साधं एनर्जी बूस्टर विटामिन नाही. हे शरीरासाठी एक कोर मेटाबॉलिक न्यूट्रियंट आहे, जे काही अत्यंत महत्त्वाच्या सिस्टम्सना थेट नियंत्रित करतं, जसं की नर्वस सिस्टीम, ब्लड फॉर्मेशन म्हणजेच रक्तनिर्मिती, आणि सेल्युलर मेटाबॉलिझम. याचा परिणाम फक्त वरवर दिसत नाही, तर तो शरीराच्या पेशींच्या खोल पातळीवर काम करत असतो. नर्वस सिस्टम. सगळ्यात आधी आपण नर्वस सिस्टम बद्दल बोलूया. विटामिन B12 हे मायलिन सिंथेसिससाठी अत्यंत आवश्यक असतं. मायलिन एक प्रोटेक्टिव्ह लेअर असते, जी नर्व्सच्या भोवती असते. ही लेअर नर्व्सचं संरक्षण करते आणि नर्व सिग्नल्स योग्य वेगाने पोहोचायला मदत करते. मायलिनचं काम अगदी इलेक्ट्रिकल वायरच्या इन्सुलेशन सारखं असतं. जसं वायरचं इन्सुलेशन खराब झालं तर करंट व्यवस्थित जात नाही, तसंच मायलिन खराब झालं तर नर्व सिग्नलमध्ये अडथळे निर्माण होतात आणि सिग्नल सिस्टीमच विस्कळीत होऊ शकते. जेव्हा पुरेसं B12 शरीरात असतं तेव्हा नर्व सिग्नल्स स्मूथली ट्रान्समिट होतात, पण जेव्हा कमतरता असते तेव्हा हे इन्सुलेशन हळूहळू वीक होतं, ज्याचा परिणाम मुंग्या येणं, हातपाय बधीर होणं, जळजळ होणं, शरीराचा समतोल बिघडणं, तोल जाणं आणि ॲडव्हान्स्ड केसेसमध्ये कायमस्वरूपी होणारं नर्व डॅमेज असतो. ब्लड फॉर्मेशन. ब्लड फॉर्मेशन हा विटामिन B12 चा दुसरा अत्यंत महत्त्वाचा रोल आहे. रक्तनिर्मिती प्रक्रियेमध्ये विटामिन B12 लाल रक्तपेशींच्या योग्य वाढीसाठी आणि पूर्ण मॅच्युरेशनसाठी आवश्यक असतं. B12 ची कमतरता झाल्यास शरीरात आकाराने मोठ्या पण कार्यक्षमतेनं कमी असलेल्या असामान्य लाल रक्तपेशी तयार होऊ लागतात. या पेशी ऑक्सिजन प्रभावीपणे वाहून नेऊ शकत नाहीत. यामुळे रुग्णाला अनपेक्षित थकवा, सतत कमजोरी, चक्कर येणं, दम लागणं आणि व्यायाम सहन न होणं अशी लक्षणं दिसू शकतात. जरी आयर्न लेवल्स नॉर्मल असल्या तरीही.
या प्रकारच्या ॲनिमियाला मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया म्हणतात, जो आयर्न डेफिशियन्सी ॲनिमियापेक्षा स्वरूप आणि कारणांमध्ये पूर्णपणे वेगळा असतो. ब्रेन अँड कॉग्नेटिव्ह हेल्थ. तिसरं महत्त्वाचं कार्य आहे ब्रेन आणि कॉग्नेटिव्ह हेल्थ. विटामिन B12 हे मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. DNA सिंथेसिस आणि न्यूरोट्रान्समीटर्सच्या संतुलनात थेट सहभागी असतं. B12 ची पातळी कमी झाल्यास स्मरणशक्ती कमी होणं, लक्ष केंद्रित न होणं, पुअर फोकस, चिडचिड, मूड बदल, ब्रेन फॉग, मेंटल क्लाउडिंग सारखी लक्षणं दिसू शकतात. अनेक वेळा ही लक्षणं एन्झायटी किंवा डिप्रेशन म्हणून लेबल केली जातात, पण अनेक केसेसमध्ये मूळ कारण न्यूट्रिशनल डेफिशियन्सी असू शकतं. योग्य निदान आणि उपचार केल्यास ही स्थिती पूर्णतः सुधरू शकते. अजून एक अत्यंत महत्त्वाची मेडिकल फॅक्ट ही आहे की आपलं शरीर विटामिन B12 स्वतः तयार करू शकत नाही. हे पूर्णपणे आहार आणि गट ॲब्सॉर्प्शनवर अवलंबून असतं. शरीर काही प्रमाणात विटामिन B12 लिव्हरमध्ये साठवून ठेवतं. ही साठवण काही वर्ष काम भागवू शकते. यामुळे डेफिशियन्सीची लक्षणं अनेकदा उशिरा दिसतात, पण जेव्हा हे स्टोअर्स एक्झॉस्ट होतात तेव्हा डिक्लाइन फास्ट आणि ॲग्रेसिव्ह होतं. म्हणून विटामिन B12 डेफिशियन्सी एक साधारण प्रॉब्लेम आहे असं समजणं पूर्णतः चुकीचं आहे. कारण ही एक सिस्टमिक डेफिशियन्सी आहे, जिचा परिणाम रक्तनिर्मितीपासून मेंदूच्या कार्यक्षमतेपर्यंत दिसू शकतो. आणि जोपर्यंत मूळ कारणावर योग्य उपचार होत नाहीत तोपर्यंत सतत येणारा थकवा, नर्व पेन, फटीग, जॉईंट पेन आणि कॉग्नेटिव्ह प्रॉब्लेम्सचं कायमचं सोल्युशन मिळवणं पॉसिबल होत नाही. विटामिन B12 ची कमतरता शरीरात अचानक होत नाही, ती हळूहळू वाढत जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची प्राथमिक लक्षणं बऱ्याचदा नॉन स्पेसिफिक असतात, स्पष्ट नसतात. म्हणूनच पेशंट्स आणि कधीकधी डॉक्टर्स सुद्धा हे सुरुवातीला मिस करू शकतात. पण जर तुम्ही शरीर देत असलेले संकेत समजायला शिकलात तर B12 डेफिशियन्सी सुरुवातीच्या टप्प्यात पकडणं अजिबात अवघड नाही. सगळ्यात कॉमन सिम्पटम पर्सिस्टंट फटीग, असा थकवा जो झोप पूर्ण घेऊन सुद्धा बरा होत नाही. हा नॉर्मल टायर्डनेस, दमछाक किंवा कामाचा थकवा नसतो. याचं खूप सोपं कारण असं की B12 कमी झाल्यामुळे लाल रक्तपेशी शरीरभर ऑक्सिजन नीट पोहोचवू शकत नाही. म्हणून मेंदू आणि स्नायू दोन्ही अंडर फ्युल्ड म्हणजेच अपुरी ऊर्जा मिळालेल्या अवस्थेत राहतात. दुसरं महत्त्वाचं लक्षण आहे न्यूरोलॉजिकल डिस्कम्फर्ट. हातापायात मुंग्या येणं, बधीरपणा, जळजळ होणं, सुया टोचल्यासारखं वाटणं, विशेषतः हात आणि पायांना मुंग्या येणं हा B12 डेफिशियन्सीचा क्लासिक अर्ली मार्कर आहे. सुरुवातीला ही लक्षणं अधूनमधून येतात, म्हणून ती कॅल्शियमची कमतरता, चुकीची बसण्याची पद्धत किंवा विटामिन D ची कमतरता म्हणून दुर्लक्षित केली जातात. पण क्लिनिकली पाहिलं तर ही मायलिन खराब होण्याची सुरुवात असू शकते. करेक्शन केलं नाही तर लक्षणं वाढत जातात. तिसरा कॉमनली बघितला जाणारा सिम्पटम आहे ब्रेन फॉग अँड कॉग्नेटिव्ह डलनेस. पेशंट सांगतात लक्ष लागत नाही, गोष्टी लक्षात राहत नाहीत, निर्णय घ्यायला वेळ लागतो, विचारांची स्पष्टता कमी झाल्यासारखी वाटते. स्टुडंट्स किंवा वर्किंग प्रोफेशनल्स हे सगळं स्ट्रेस किंवा कामाच्या ओव्हरलोडमुळे होतंय असं समजतात. पण अनेक वेळा यामागे न्यूरोट्रान्समीटर्सचं असंतुलन आणि पेशींमध्ये होणाऱ्या DNA सिंथेसिसमध्ये बिघाड हे मूळ कारण असतं. जर ही कमतरता दीर्घकाळ राहिली तर पुढे मूड बदल, चिडचिड, एन्झायटी सारखी लक्षणं वाढत जाऊ शकतात. अजून एक महत्त्वाचा क्यू आहे ओरल सिम्पटम्स. जीभ गुळगुळीत आणि लालसर दिसणं, तोंडात जळजळ होणं, वारंवार तोंड येणं किंवा चव बदलल्यासारखी वाटणं हे B12 कमतरतेचे क्लासिकल पण अंडर रिपोर्टेड साईन्स आहेत. डायजेस्टिव्ह सिस्टीम सुद्धा B12 डेफिशियन्सीची लक्षणं दाखवते, जसं की भूक न लागणं, पोट फुगणं, ब्लोटिंग, ऑल्टरनेट कॉन्स्टिपेशन आणि डायरिया किंवा विनाकारण अचानक वजन कमी होणं. हे सगळे इनडायरेक्ट इंडिकेटर्स असू शकतात. कारण विटामिन B12 ची डेफिशियन्सी ही बऱ्याचदा गट ॲब्सॉर्प्शनच्या तक्रारीसोबत जोडलेली असते. लक्षणं फक्त ब्लड किंवा नर्व्स पर्यंत लिमिटेड नसतात.
ॲडव्हान्स स्टेजेसमध्ये B12 डेफिशियन्सी, बॅलेन्स प्रॉब्लेम, गट डिस्टर्बन्स म्हणजे चालण्यात बदल होणं आणि मसल विकनेसपर्यंत लक्षणं दाखवू शकते. या स्टेजला आपण एक मेडिकल इमर्जन्सी असं म्हणू शकतो, कारण नर्व डॅमेज इथे पार्शियली इरिव्हर्सिबल असू शकतं. कारण जेव्हा लक्षणं अगदी हलक्या स्वरूपात दिसायला लागतात तेव्हाच केलेलं इंटरव्हेन्शन सर्वात जास्त प्रभावी ठरतं. सुरुवातीच्या टप्प्यावर समस्या ओळखली तर आजाराची प्रगती थांबवता येते, गुंतागुंत टाळता येते, उपचारांना प्रतिसाद जलद मिळतो, दीर्घकालीन नुकसान कमी करता येतं. B12 डेफिशियन्सीचा रूल एकदम सोपा आहे. सिम्पटम्स जितके वेग असतात, रिस्क तेवढाच जास्त असतो. म्हणून अवेअरनेस आणि अर्ली टेस्टिंग सगळ्यात महत्त्वाचं आहे. विटॅमिन B12च्या केसमध्ये सगळ्यात पहिली चूक लोक ही करतात, फक्त काय खायचं हे समजून घेतात आणि ठरवतात की काम होऊन जाईल. पण क्लिनिकल रियालिटी ही आहे की विटॅमिन B12 फक्त खाणं नाही. B12चा अर्थ आहे ॲडिक्वेट इनटेक प्लस प्रॉपर ॲब्सॉर्प्शन. म्हणून फक्त काय खायचंय हे समजून घेणं पुरेसं नाहीये, तर कसं आणि कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये खायचंय हे समजणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात रिलायबल आणि नॅचरल सोर्सेस ऑफ विटॅमिन B12 ॲनिमल बेस्ड फूड्स असतात. हे सगळे अन्नपदार्थ B12 मिळवून देतात. हे विश्वसनीय नैसर्गिक स्रोत आहेत. यांची बायो अवेलेबिलिटी वेगवेगळी असते. अंडी हा खूप उत्तम सोर्स आहे, पण कधीतरी खाल्ल्याने फायदा होत नाही. कन्सिस्टन्सी महत्त्वाची असते. क्लिनिकली बघितलं गेलंय की जे लोक रोज 1 ते 2 अंडी नियमितपणे खातात त्यांच्यामध्ये B12 लेवल्स व्यवस्थित मेंटेन असतात, कम्पेअर टू ते लोक जे फक्त आठवड्यातून 1 किंवा 2 वेळाच अंडी खातात. दूध आणि डेअरी पदार्थ जसं की दही आणि पनीरमध्ये सुद्धा B12 असतं. पण इथे एक महत्त्वाचा लूप होल आहे. डेअरीमध्ये B12ची क्वांटिटी मॉडरेट असते, हाय नसते. म्हणून डेअरीला सपोर्टिंग सोर्स मानलं जातं, मुख्य सोर्स नाही. पण डेअरीचा फायदा हा आहे की हे पदार्थ गट फ्रेंडली असतात आणि इंट्रेन्सिक फॅक्टरच्या फंक्शनला अप्रत्यक्षपणे सपोर्ट करतात, जे ॲब्सॉर्प्शनसाठी महत्त्वाचं आहे. इंट्रेन्सिक फॅक्टर एक खूप महत्त्वाचं प्रोटीन आहे जे पोटाच्या परायटल सेल्स बनवतात आणि B12 ॲब्सॉर्प्शनसाठी हे अत्यंत महत्त्वाचं नॉन निगोशिएबल आहे. नॉन-व्हेज फूडमध्ये मासे आणि चिकन खूप महत्त्वाचे घटक आहेत, प्रामुख्याने मासे. यामध्ये B12 सोबतच ओमेगा-3 फॅटी ॲसिड सुद्धा असतात, जे नर्व्ह हेल्थसाठी खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच न्यूरोलॉजिकल सिम्पटम्सच्या पेशंट्समध्ये फिश बेस्ड डाएटचं क्लिनिकल बेनिफिट जास्त बघितलं गेलंय. आता बोलूया व्हेजिटेरियन डाएटबद्दल, कारण इथेच मॅक्सिमम कन्फ्युजन असतं. स्ट्रिक्ट व्हेजिटेरियन डाएटमध्ये नॅचरल B12 सोर्सेस ऑलमोस्ट ॲब्सेंट असतात. आंबवलेले पदार्थ जसं की दही किंवा इडली, डोसा यामधून खूपच कमी प्रमाणात ट्रेसेसमध्ये B12 मिळू शकतं. पण हे संपूर्ण करेक्शनसाठी पुरेसं नाहीये. म्हणून शाकाहारी लोकांसाठी हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की फक्त पौष्टिक अन्न खाऊन B12ची डेफिशियन्सी कमतरता भरून काढणं किंवा बरी करणं मेडिकली शक्यच नाहीये. या पॉइंटवर अजून एक महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे ॲब्सॉर्प्शन एन्हान्सर्स अँड ब्लॉकर्स. विटॅमिन B12चं ॲब्सॉर्प्शन पोटात असणाऱ्या ॲसिड्सवर अवलंबून असतं. जर तुम्ही बऱ्याच काळापासून ॲसिडिटीची औषधं, PPIs किंवा फ्रिक्वेंट अँटासिड्स घेत असाल तर B12 असणारे अन्नपदार्थसुद्धा व्यवस्थित ॲब्सॉर्ब होऊ शकत नाहीत. म्हणून B12 असणारे पदार्थ नेहमी लाईट, बॅलन्स्ड जेवणासोबत घेणं फायद्याचं ठरतं. एक्स्ट्रीम फास्टिंग, हेवी जंक मील किंवा अल्कोहोलसोबत नाही. अल्कोहोल एक सायलेंट ब्लॉकर आहे. नियमित दारूचं सेवन पोटाच्या लायनिंगला इरिटेट करतं आणि इंट्रेन्सिक फॅक्टरचं सिक्रिशन कमी होतं. म्हणूनच दारूसोबत B12 असणारं डाएट घेऊन पण त्याचा फायदा कमी दिसतो. हा पॉइंट न्यूट्रिशन डिस्कशन्समध्ये बऱ्याच वेळा राहून जातो, पण क्लिनिकली हा खूप रिलेव्हंट फॅक्टर आहे. अजून एक प्रॅक्टिकल रूल आहे प्रोटीन ॲडिक्वसी. विटॅमिन B12 हे प्रोटीन बाउंड असतं. जर तुमच्या आहारात प्रोटीनची कमतरता असेल तर B12चा वापर करणं शरीराला अजून अवघड जातं.
म्हणून अंडी, मासे, पनीर, डाळी हे फक्त कॅलरीजसाठी नाही तर B12 मेटाबॉलिझमसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि फायनली टायमिंग्स आणि रेग्युलॅरिटी. B12 ची कमतरता एका दिवसात बरा करता येण्यासारखा प्रॉब्लेम अजिबात नाहीये. लिव्हर स्टोअर्स रिबिल्ड होण्यासाठी म्हणजेच परत भरून निघण्यासाठी वेळ लागतो. म्हणून रोज थोडं थोडं कन्सिस्टंटली काही आठवडे किंवा महिने घेणं हा अप्रोच क्लिनिकली जास्त इफेक्टिव्ह असतो. हेल्दी ईटिंग किंवा कधी कधी हाय प्रोटीन डेज B12 डेफिशियन्सी सुधारू शकत नाही. विटॅमिन B12 हे जरी आहारातून मिळत असलं तरी शरीर त्याला तेव्हाच वापरू शकतं जेव्हा तुमची पचन संस्था निरोगी असेल, पोटात ॲसिड्स योग्य प्रमाणात असतील आणि इनटेक रेग्युलर असेल. विटॅमिन B12 डेफिशियन्सीला इग्नोर करणं, दुर्लक्षित करणं सेफ नसतं. पण समजून न घेताच घाबरून जाणं सुद्धा बरोबर नाही. तुमचं शरीर सुरुवातीला नेहमी हलके संकेत देतं. थकवा, मुंग्या येणं, विसरभोळेपणा, अपचन, पित्त आणि जर हे वेळीच लक्षात आलं तर रिकव्हरी लवकर होऊ शकते. न्यूट्रिशन लेड करेक्शन, ॲब्सॉर्प्शनला सपोर्ट करणं आणि लाईफस्टाईल कन्सिस्टन्सी हेच B12 बॅलन्स करण्याचं योग्य फाउंडेशन आहे. जेव्हा तुम्ही तुमचं डाएट, गट हेल्थ आणि मील पॅटर्न्सला एका डिसिप्लिनसोबत अलाइन करता तेव्हा नर्वस सिस्टीम, ब्लड हेल्थ आणि एनर्जी लेवल्स नॅचरली सुधारतात. तुम्हाला हे समजणं खूप महत्त्वाचं आहे की हीलिंग कधीही लाऊड नसते. ती सायलेंटली, सिस्टमॅटिकली, पद्धतशीर आणि हळूवार होते. आपल्या शरीराला ओळखा, समजा आणि शरीर जे सिग्नल्स दाखवतंय त्याला हलक्यामध्ये घेऊ नका. कारण जेव्हा तुम्ही शरीरावर काम करता तेव्हाच शरीरसुद्धा तुमच्यासाठी काम करणं सुरू करतं. मेडिसिन्स तेव्हा येतात जेव्हा गरज असते. पण डायग्नोसिस न करता सेल्फ ट्रीटमेंट घेतल्याने प्रॉब्लेम्स वाढू शकतात. म्हणूनच फोकस नेहमी रूट कॉजवर असला पाहिजे, शॉर्टकट्सवर नाही. मला नेहमी हा प्रश्न विचारला जातो, होमिओपॅथीमध्ये विटॅमिन B12 डेफिशियन्सीसाठी उपयुक्त औषधं आहेत का? याचं उत्तर आहे 100% आहेत. SBL हार्बोपॅथी विटॅमिन B12 विथ अल्फा आणि बॅक्सन B12+ टॅब्लेट्स. या दोन्हीही कंपन्यांच्या B12 टॅब्लेट्स लॉंग टर्म वापरासाठी उत्तम आहेत. हेल्दी RBCs म्हणजेच लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी, मेटाबॉलिझम आणि नर्व फंक्शन सुधारण्यासाठी, भूक वाढीसाठी, कॉग्नेटिव्ह फंक्शन, मेंटल क्लॅरिटी सुधारण्यासाठी, इम्युनिटी वाढवण्यासाठी नक्कीच छान रिझल्ट्स देणारी ही औषधं आहेत. तुम्ही एक गोळी रोज नियमितपणे घेऊ शकता. 1 ते 3 महिने हा कोर्स करता येतो. वर्षातून 2 वेळा घेणं जास्त फायद्याचं ठरतं. तुमच्या ब्लड रिपोर्ट्सप्रमाणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही नक्की वापरू शकता. रिझल्ट्स मस्त. ॲलोपॅथिक औषधांसाठी उत्तम ऑल्टरनेटिव्ह. सो गाईज, थँक्यू फॉर ऑल द लव्ह. तुमचं प्रेम मला आणि माझ्या टीमला खूप मोटिवेट करतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुम्ही तुमच्या मित्रमंडळीसोबत, नातेवाईकांसोबत आणि स्पेशली तुमच्या शाकाहारी कुटुंबियांसोबत, खास करून आई, आजी यांच्यासोबत नक्की शेअर करा, ज्यांच्यामध्ये B12 डेफिशियन्सी खूप कॉमनली बघितली गेली आहे. जसा तुम्ही हा व्हिडिओ लाईक केला तसा वरती लिंक केलेला व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि तुमचा फीडबॅक मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की द्या. धन्यवाद.